वृश्चिक राशी 9 ते 15 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल. वृश्चिक राशी, फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या आठवड्यात कुंभ राशीत ग्रहांची सोबत अपेक्षित आहे, ज्याचा वृश्चिक राशीच्या जीवनावर काही परिणाम होईल. या आठवड्यात महाशिवरात्री सारखे सण साजरे केले जातील. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीबद्दल या आठवड्यात बुध, सूर्य, राहू आणि शुक्र कुंभ राशीत असतील. यांच्या मते कुंभ राशीत लक्ष्मीनारायण, बुद्धादित्य, शुक्रादित्य, चतुर्ग्रह योग आणि जडत्व योगाचे विविध संयोजन तयार होत आहे. परिणामी सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचे परिणाम जाणवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल. वृश्चिक राशी, आता दिवस जसजसे पुढे सरकतात तसतसे तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनावर अधिक नियंत्रण असल्याचे जाणवू लागते. सामाजिक मान्यता आणि आदर वाढेल, विशेषतः तुमच्या व्यावसायिक किंवा समुदाय वर्तुळात. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर, फायदेशीर संधी किंवा त्यांच्या कामासाठी मान्यता मिळू शकते. तुमच्या लक्षात येईल की लोक तुमचे मत अधिक गांभीर्याने घेत आहेत आणि महत्त्वाच्या बाबींमध्ये तुमचे मार्गदर्शन घेतात. आठवड्याच्या मध्यात भावनिक समाधान आणि बौद्धिक स्पष्टता येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात खूप प्रेरणा आणि लक्ष केंद्रित वाटेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या समर्पण आणि कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकेल. अविवाहित व्यक्तींना नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. परस्पर समंजसपणा आणि सहकार्याने वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी बनते. आठवड्याच्या शेवटी तुमचे घरगुती जीवन अधिक आनंदी होईल. तुम्ही कौटुंबिक समारंभ, सामाजिक मेळावे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकता, जे तुमचा उत्साह वाढवतील. आर्थिक समाधान वाढते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या सहवासात आनंदी वाढतील. तुम्ही बाहेर जाण्याऐवजी घरीच वेळ घालवू शकता. प्रियजनांसोबत शांती आणि आरामाचा आनंद घेऊ शकता. आठवड्याच्या अखेरीस कठोर परिश्रम हा तुमचा मुख्य विषय बनतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात, परंतु तुमचा दृढ निश्चय आणि धैर्य तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. तुमचे नातेसंबंध, विशेषतः तुमच्या जोडीदारासोबत आणि लहान भावंडांसोबत आश्वासक आणि सहकार्यात्मक राहतील. वृश्चिक राशी, या आठवड्यात प्रेमजीवनाची सुरुवात सहज प्रणय नसून भावनिक तीव्रतेने होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी खोलवर जोडलेले वाटू शकते, परंतु बाह्य ताण किंवा आर्थिक चिंता तात्पुरते तणाव निर्माण करू शकतात. प्रेमीने एकमेकांबद्दल जास्त विचार करणे किंवा नकारात्मक हेतू गृहीत धरणे टाळावे. आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे प्रेमाची ऊर्जा लक्षणीयरित्या सुधारेल. विवाहित जोडप्यांना भावनिक जवळीक, विश्वास आणि सहकार्याचा अनुभव येईल. तुमचा जोडीदार तुम्हाला भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्या पाठिंबा देईल, ज्यामुळे तुमचे बंध मजबूत होतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव मिळवण्यासाठी किंवा अर्थपूर्ण व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. आठवड्याचा मध्य विशेषतः नातेसंबंधांसाठी सकारात्मक असतो. परस्पर समजूतदारपणा वाढेल आणि प्रेमजीवन अधिक स्थिर आणि समाधानकारक वाटेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता, मनापासून गप्पा मारू शकता किंवा एकत्र काहीतरी खास योजना आखू शकता. आठवड्याच्या शेवटी भावनिक उबदारपणा आणखी वाढेल. तुमच्या जोडीदाराकडून आणि कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. तथापि अनावश्यक वाद किंवा अहंकार संघर्ष टाळा, ज्यामुळे सुसंवाद बिघडू शकेल. आठवड्याच्या अखेरीस प्रेमजीवन शांत, सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या समाधान देईल. वृश्चिक राशी, विद्यार्थ्यांना हा आठवडा खूप फलदायी आहे. सुरुवातीला भावनिक तणावामुळे तुम्हाला थोडेसे विचलित वाटू शकते, परंतु आठवडा जसजसा पुढे सरकतो तसतसे तुमचे लक्ष वेगाने सुधारते. आठवड्याचा मध्य शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षा आणि बौद्धिक विकासासाठी विशेषतः चांगला आहे. गट अभ्यास, मार्गदर्शन किंवा शिक्षक मार्गदर्शन विशेषतः फायदेशीर ठरू शकते. व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा अनुकूल आहे. सुरुवातीच्या काळात तुम्हाला किरकोळ आव्हाने किंवा विलंबाचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमची चिकाटी फळ देईल. कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून मान्यता, पदोन्नती किंवा त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा मिळू शकते. व्यावसायिकांना हा काळ वाढीसाठी अनुकूल वाटेल. नवीन क्लायंट, भागीदारी किंवा फायदेशीर करार मिळवू शकता. नेटवर्किंग, वाटाघाटी किंवा धोरणात्मक नियोजन तुमच्या बाजूने काम करतील, विशेषतः आठवड्याच्या मध्यात. आठवड्याच्या शेवटी करिअरची गती स्थिर राहील. तुम्ही आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने धाडसी निर्णय घेऊ शकता. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या कठोर परिश्रमामुळे मूर्त यश आणि व्यावसायिक समाधान मिळेल. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक दिलासा आणि संधी मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकेल आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन किंवा बोनस मिळू शकेल. सट्टेबाजीतील गुंतवणूक अनुकूल असू शकते, परंतु काळजीपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो.
आठवड्याच्या शेवटी कुटुंबाचा आधार, मागील गुंतवणूक किंवा लपलेल्या मार्गांसह अनेक स्रोतांकडून पैसे येऊ शकतात. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटेल. आठवड्याच्या अखेरीस तुमची आर्थिक परिस्थिती अधिक स्थिर होईल. कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध नियोजन दीर्घकालीन आर्थिक वाढ सुनिश्चित करते. या आठवड्यात तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लक्षणीयरित्या सुधारेल. आठवड्याच्या मध्यात नवीन चैतन्य, ऊर्जा आणि भावनिक संतुलन येईल. हलका व्यायाम, योगासने, ध्यान किंवा श्वास घेण्याच्या तंत्रांचा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही प्रवास आणि शारीरिक ताणतणावाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. संतुलित दिनचर्या राखल्याने किरकोळ आजार टाळण्यास मदत होईल. आठवड्याच्या अखेरीस तुमचे आरोग्य स्थिर होईल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत, भावनिकदृष्ट्या समाधानी आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने वाटाल. एकंदरीतच वृश्चिक राशी तुमच्या राशीत चंद्र असल्याने आणि आठवड्याच्या सुरुवातीला मीन राशीत शुक्र असल्याने तुमचा रोमॅन्टिक आठवडा सुरू होत आहे. मंगळवारपासून धनु राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि खर्चाच्या सवयींवर विचार करायला लावेल. आठवड्याच्या शेवटी शनी मेष राशीत प्रवेश केल्यानंतर बदल शक्य आहेत. जर तुमच्यात आवेगपूर्ण प्रवृत्ती असतील तर मर्यादा अधिक स्पष्टता येईल. मकर राशीतील चंद्र तुम्हाला आठवड्याच्या शेवटी इतरांसोबत चांगले काम करण्यास आणि गोष्टींमध्ये सुधारणा करण्यास अनुमती देतो. मीन राशीतील शुक्र तुम्हाला एक फायदा देतो आणि इतरांना तुमच्या विचारांचा अधिक आदर करण्यास भाग पाडू शकतो. एकंदरीतच हा आठवडा वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल.